तर फायनली आज आम्ही राधाचा गुढीपाडव्याचा फोटोशूट करूनच घेतला. पण त्याआधी सकाळी मस्त असा नाश्ता वगैरे करून घेतला नाही. यांचं वेगळं सुरू राहते बापलेकीचं. हिला असं म्हणते, की "नाही मला पप्पाच पाशी झोपायचं आहे, मम्मापाशी नाही झोपायचं आहे" आणि हिचे नखरे वेगळे सुरू राहते. यांना नाश्ता वगैरे देऊन दिला. आम्ही नाश्ता केला आणि आजकाल ना राधाचे बोट मस्त तोंडातच चालले आहेत. त्यानंतर माझं पार्सल आलं पीआरचं. आणखी आज आम्हाला शूट करायचं होतं त्यासाठीच काही सामान आणायला जात होतं. पहिले ना आम्ही शूटसाठी व्हाईट कर्टन घ्यायला गेलो, पण ते काही मिळालं नाही म्हणून आम्ही शर्टचा पीसच घेऊन आलो. आणि त्यानंतर आज झेंडूचे फुलच नाही मिळत होते. आज गुढीपाडवाचा दिवस असल्यासारखा असून झेंडूचे फुल दिसत नव्हते आणि भेटले तर खूप जास्त महाग. सगळं सामान रेडी झालं होतं. जे आम्हाला पाहिजे होतं ते मग काय आम्ही पटकन असं डेकोरेशन करायला बसलो. कारण की राधा उठली ना, आम्हाला काहीच करू देत नाही अजिबात. मग काय ज्याचं भे होतं तेच झालं. राधा उठून गेली. पण शांतपणे तिच्या मामासोबत खेळत होती म्हणून ते खूप चांगलं झालं. मग आम्ही पटपट असं डेकोरेशन करून घेतलं आणि ते डेकोरेशन म्हणजे जास्तच वेळ लागला ते म्हणजे गुढी बनवायला. फायनली पूर्ण डेकोरेशन डन झालं. जसं पाहिजे तसंच झालं. पण आम्ही गुढीपाडवा हे आम्ही गव्हाणे लिहिलं. त्यानंतर राधाला रेडी केलं आणि राधा कशी काय दिसते कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर फोटोज आणि व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही दर्शनला बोलावलं. त्यांनी फोटो आणि व्हिडिओ मस्त असे काढून दिले आणि असं आमचं रेडी झालं. बाय द वे तुम्ही राधा कशी काय दिसते मला कमेंट करून नक्की सांगा ना. असं काहीतरी तिला खेळू-खेळू आमचं फोटोशूट डन झालं. लवकरच तिचे फोटो पोस्ट करणार आहे तर नक्की बघा. चला आता भेटू पुढल्या व्लॉगला. बाय बाय.